ऑपरेशन टायगर मध्ये ट्विस्ट 6 पैकी 2 खासदारांची पत्रावर सही नाही। 2 खासदार उद्या बैठकीला हजर राहणार। ठाकरेंच्या शिवसेनेला अशा सूत्रांची माहिती, उद्याची बैठक निर्णायक ठरणार। उपमुख्यमंत्री शिंदे ठाण्यात असल्याचा शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, कायदेशीर बाजू तपासून पक्षप्रवेशाची घोषणा करणार। वर्धापन दिनी 6 खासदारांचा प्रवेश होण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। उद्धव ठाकरेंचे 9 पैकी 6 खासदार फुटल्याची चर्चा, बंडखोर खासदारांचं कालच लोकसभा अध्यक्षांना पत्र, शिंदेंच्या शिवसेनेत विलिनीकरणाची तयारी। 15 कोटी दिल्यानंतर विमानात बसले, संजय राऊतांचा दावा, आधी राजीनामा द्या, बैमान म्हणत बंडखोर खासदारांना शिव्या हसाडल्या, तर राऊतांचं मानसिक संतुलन बिघडलंय, शिरसाटांचा हल्लाबोल। ओमराजे निंबाळकर 3 तास पुणे विमानतळावरच, दिल्लीला न गेल्याचा ओमराजे निंबाळकरांचा दावा, तर अजूनही तुम्ही ठाकरेंसोबत आहात का, या प्रश्नावर ओमराजे निंबाळकर निरोत्तर। मी कायम उद्धव ठाकरेंसोबत, पक्ष सोडायचा त्या दिवशी राजकारणात राहणार नाही, खासदार राजाभाऊ वाजे भाऊ। तर ठाण्यातून 2 लाख आले होते सोबत, या विकास निधी देतो अशी ऑफर दिली, राजाभाऊ वाजेंच्या वडिलांनी सांगितली इनसाइड स्टोरी। ऑपरेशन टायगरशी भाजपचा काही संबंध नाही, खासदार का जात आहेत, ठाकरेंनी आत्मचिंतन करावं, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। तर भाजपाकडे स्वतःचे नेते बनवण्याची ऐपत नाही, डिलिमिटेशन बिलवरून भाजप सुडानं पेटून उठलंय, सुषमा अंधारेंचा आरोप। बंडखोर खासदारांना कायद्याच्या कचाट्यात अडकवण्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा प्लान, संसदीय दलाची उद्या तातडीची बैठक, उपस्थित राहण्यासाठी सर्व खासदारांना व्हीप, अन्यथा शिस्तभंगाची कारवाई होणार। मी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या बैठकीत जाणार, ठाकरेंसोबत असणारे उद्या बैठकीत दिसतील, संजय दिना पाटलांची TV9 मराठीला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया। आम्ही अजून कोणाकडेही गेलेलो नाही, ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही, खासदार संजय देशमुखांची प्रतिक्रिया। तर देशमुख फुटले तर त्यांना गाडीसकट पेटवून देऊ, वाशीमधील ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपतालुका प्रमुखांची थेट धमकी। उद्या मतदान, 31 उमेदवार रिंगणात, मतदानासाठी ईव्हीएम नव्हे तर मतपत्रिकेचा वापर होणार, 22 जून रोजी मतमोजणी। अमेरिका इराणमध्ये ऐतिहासिक शांतता करार, गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेल्या युद्धाला पूर्णविराम, इराण अण्वस्त्र निर्मिती थांबवणार, अमेरिका सागरी नाकेबंदी उठवणार, ब्लूमबर्गकडून 14 कलमी करारांचा खुलासा। G7 शिखर परिषदेनिमित्त पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या द्विपक्षीय बैठक, मोदींकडून होर्मुझ सामुद्री धुनीसह भारतीय खलाशाच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित। भारतावर हल्ला झाल्यास अमेरिका मदत करणार, मोदी आहेत तोपर्यंत भारताची भूमिका महत्वाची, इराणसोबतच्या करारात भारताला सुरक्षेची हमी देणार, डोनाल्ड ट्रम्प यांचं आश्वासन। भारतीय सैन्याची ताकद वाढवणार, निम्बे लिमिटेडकडून गरुडास्त्र तोफ यंत्रणेची यशस्वी चाचणी, मध्य प्रदेशच्या महूमध्ये भारतीय सैन्याची प्रात्यक्षिक। दिल्ली पोलिसांचा पाकिस्तानचा ISIS नेटवर्कवरती मोठा हल्ला, 5 संशयित दहशतवाद्यांना अटक, दिल्लीसह अनेक राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्याचा कट होता। उत्तर प्रदेशही अर्धा जून महिना उलटला तरी आभाळ कोरडच, पावसाच्या प्रतीक्षेनं बळीराजा चिंतेत, अनेक धरणं विहिरींनी तळ गाठला, राज्यात शेतीसह गावाचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो गंभीर।